आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नगर रोडवरील बजाज कंपनी समोर असलेल्या एका गॅरेजवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची घटना सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने वाळूज महानगर हादरले। भाऊसाहेब पडुळकर असं मयत सुरक्षा रक्षकाचं नाव आहे। विशेष म्हणजे घटनास्थळी जाळपोळीचे निशाण आढळून आले आहेत। भाऊसाहेब पडुळकर हे मूळचे जालना जिल्ह्यातील काजळा येथील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून ते कुटुंबासह वाळूजला वास्तव्यास आहेत। भाऊसाहेब पडुळकर यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांनी जनाबाई हिच्यासोबत दुसरे लग्न केले। दुसरी पत्नी जनाबाई हिच्यापासून त्यांना मुलगा आकाश, सोनूबाई, मोनूबाई या 2 विवाहित मुली आहेत। भाऊसाहेब पडुळकर हे गत 8 महिन्यांपासून बजाज कंपनी समोर असलेल्या अशोक मुकुंदा दाभाडे यांच्या एका गॅरेजवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते। रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ते जेवणाचा डबा घेऊन गॅरेजवर नाईट शिफ्टला कामासाठी घराबाहेर पडले होते। सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास अशोक दाभाडे हे गॅरेजवर आले असता त्यांना बाजूच्या शेड समोरील जागेत अत्यवस्थ सुरक्षा रक्षक भाऊसाहेब पडुळकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले। दाभाडे यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली। सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक ब्रह्मगिरी, MIDC वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली। सुरक्षा रक्षक पडुळकर यांचा चेहरा दगडाने ठेचून छिन्नविच्छिन्न करण्यात आला आहे। घटनास्थळी पडुळकर यांचा जेवणाचा डबा आणि मोपेडचे स्पेअर पार्ट्स जळालेले आढळून आले। तसेच त्यांचा मोबाईल घटनास्थळापासून दूर आढळून आला। सुरक्षा रक्षक पडुळकर आणि मारेकऱ्यांमध्ये वाद झाल्यानंतर खून करण्यात आला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली। घटनास्थळ सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सातारा पोलिसांनी तपास सुरू केला आहे। आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।